दुपारी मस्त असं निवांत बसलो होतो, पण आईला कशाचं निवांत बसू वाटते. आई ना पाटा बनवत होत्या इथे. लाकडं वगैरे कुठून आणली होती काय माहिती, मग तेच मस्त खिळे वगैरे पप्पाला कामावरून आणायला लावले आणि मस्त ना पाटा बनवत बसल्या होत्या. मग ताईला म्हटलं माझे मस्त अशी केस विचरा, तर ताईला वेणी घालायला लावली, तर ताईने ना उलटी वेणी घातली होती. आम्ही खूप हसलो, म्हणजे ताईला ना वेणीच घालता येत नाही त्याच्यामुळे. मग नंतर ना मस्त अशी छान वेणी घातली होती. मग थोड्या वेळाने लेकरांना घेऊन गेलो होतो आम्ही डोंगरामध्ये, कारण दिवसभर लाईट नव्हती आणि लेकरं काय शांत बसत नव्हते. तर म्हटलं चला बाबा चिल्लर पार्टीला डोंगरात नेऊ, म्हणजे ते शांत बसतील. मग हत्ती खेळत तिथे बसले होते लेकरं आणि ना एवढं बोर होत होतं ना की काय सांगायचं. मग थोड्या वेळाने दादा आले होते, मस्त केळी घेऊन आले होते. मग डोंगरात आम्ही मस्त केळी खात बसलो होतो, कारण घरी जाऊन पण काय फायदा नव्हता, कारण लाईटच नव्हती. त्याच्यामुळे ना आम्ही जेवढा टाइमपास करायचा तेवढा डोंगरामध्ये केला आणि मस्त सनसेट बघितलं का. पण संध्याकाळी तर घरी यावंच लागलं. मग अद्विक ना अंधार बघून ना खूप रडायला लागला. थोड्या वेळाने लाईट आली आणि हे साप आहेत ना ते पाण्यात भिजवले की मोठे होतात ना, ते मी पाण्यात टाकले होते. देवांशी बघितलं का किती घाबरत होती आणि या लाईटीची कमाल बघितली का, परत गेली. म्हणजे दिवसभर लाईटीने ना नुसतं परेशान केलं होतं आम्हाला. प्यायचं पाणी पण नव्हतं. मग दादाने त्या अंधारात पाणी शोधत चालले होते, कारण प्यायला थोडं पण पाणी नव्हतं. मग देवांशी नाही ते रडत होती, अद्विक रडत होता. म्हणजे अंधार बघितलं ना कुठलीही लेकरं रडतातच. आणि आमच्या तर लेकरांना एवढं थंडीचा पण फॅन लागतो, त्याच्यामुळे ना लेकरांचं नुसतं चिडचिड चालली होती. मग काय टेरेसवरती घेऊन आलो होतो आम्ही लेकरांना. तर असा होता आमचा टेन्शनवाला दिवस. तर चला बाय.